न्यायालयाचा आदेश असूनही झोपडपट्टी पुनर्वसन रखडले. सुजितकुमार काटे यांचे आमरण उपोषण. सांगली, मिरज आणि कुडाळ महापालिका क्षेत्रातील 83 झोपडपट्ट्यातील रहिवाशांना मालकी हक्काचे उतारे देण्याबाबत न्यायालय व संबंधित मंत्र्याचे आदेश असूनही प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे राज्याध्यक्ष सुजितकुमार काटे यांनी महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. न्यायालयाचे आदेश डावलणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राजवळील जागेच्या विक्रीतील कथित अपहार आणि कलानगर येथील मोकळ्या जागेच्या विक्रीची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देतो म्हणून मनपा प्रशासन 2023 पासून आम्हाला 4 ते 5 वेळा लिखित पत्र दिलेले आहेत, पण संबंधित अधिकारी या विषयावर काम करत नाही आहेत. म्हणून मनपा अधिनियम 56 व 72 क प्रमाणे त्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनपा आयुक्तांनी कारवाई करावी यासाठी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. याचबरोबर माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेवर या ठिकाणी महापालिकेच्या मालकीची 9.25 एकर जागा असताना, सिटी सर्वे प्रॉपर्टी कार्डात नोंद असताना त्या ठिकाणी हीच जागा राजे विजयसिंह माधवराव पटवर्धन व इतरांची असलेली अशी खोटी बनावट कागदपत्रे तयार करून ती जागा महापालिकेने विकत घेतलेली आहे आणि महापालिकेचे 7 कोटी रुपये आणि त्या जागेमध्ये जवळपास आज जागा मोजली असता 5.25 एकरच महापालिकेची जागा ताब्यात आहे. म्हणजे जवळजवळ 4 एकर जागा आणि 7 कोटी रुपये महापालिकेचे त्या ठिकाणी नुकसान झालेले आहेत. याची चौकशी होण्यासाठी 2017ला चौकशी समिती नियुक्त केलेली होती. त्या चौकशी समितीचा अहवाल 1 महिन्यामध्ये पूर्ण द्यायचा होता. संबंधित उपायुक्त साहेबांनी तो अहवाल आज अखेर पूर्ण केला नसल्यामुळे त्या भ्रष्टाचाराला त्यांनी खतपाणी घातलेलं आहे. तो भ्रष्टाचार उघडकीस होण्यासाठी त्या संबंधित उपायुक्तांवर मनपा अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी यासाठी या ठिकाणी बसलेलं आहे. या ठिकाणी तिसरा विषय आमचा चिंतामणी नगरमधील मनपाच्या मालकीचा ओपन स्पेस राजे विजयसिंह माधवराव पटवर्धनांनी विकलेला आहे. त्या ओपन स्पेसचा दस्त खरेदी करतो, न्यायालयात याचिका दाखल करतो, वकील नेमतो, अशा स्वरूपाची 2 पत्रं आम्हाला 2 वर्षामध्ये महापालिकेने दिलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या विषयावर काहीच काम केलेलं नाही आहे. त्यांच्यावर सुद्धा मनपा अधिनियम 56 व 72 प्रमाणे कारवाई करण्यात यावी यासाठी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. जोपर्यंत या तिन्ही विषयांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून आम्ही उठणार नाही याची आम्ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. झोपडपट्टी पुनर्वसन समितीचा अरे कोण म्हणतोय देत नाही. सुजित काटे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सुजित साथ है. कोण म्हणतोय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. झोपडपट्टी पुनर्वसन समितीचा झोपडपट्टी धारकांना न्याय, झोपडपट्टी धारकांना न्याय.